हा संघ असेल की आम्ही जे कधी खेळाडू पाहिलेले नाहीत ते त्या अशा खेळाडूंचा देखील खेळ आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नक्कीच या स्पर्धेचा हेतू एक साध्य होताना दिसतोय. त्याबरोबर सर्व तरुणांना एक सूचना आहे की आपण एक नोंद व्यासपीठावर कृपया आपण या नोंदवहीमध्ये आपली नोंद करायची आहे. जे जे तरुण या स्पर्धेसाठी इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की जे आम्ही मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं कुठेतरी चीज झालं पाहिजे याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि जी नोंद आम्ही ठेवलेली आहे त्या नोंदवहीमध्ये जी तरुण मंडळी आज इथे उपस्थित झालेली आहे त्यांनी कृपया त्यामध्ये नोंद घ्यायची आहे. नाहीतर कदाचित आम्हाला उद्या असं करावं लागेल सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांकडे ती नोंद लागेल. आधी तुमचं नाव नोंदवा मगच तुमचा सामना खेळवला जाईल अशी जरा भूमिका घ्यावी लागेल कदाचित. त्यामुळे कृपया जसा जसा वेळ मिळेल तसं सर्वांना विनंती की आपण आपली नोंद करून घ्यायची आहे. आता आपण सामन्याकडे येऊया. पुन्हा एकदा एक रोमहर्षक लढत नक्कीच या सामन्यात पाहायला मिळते. यानंतर असोमच्या आधारस्तंभ संघाचे रुपेश रसाळ उशिराच्या मैदानात दाखल झालेले आहेत. नक्कीच संघासाठी एक प्रेरणास्थान म्हणून ते काम करतील. आपल्या उमेदीच्या काळामध्ये त्यांनी अनेक मैदान गाजवलेले आहेत. आता मात्र ते संघ व्यवस्थापक किंवा प्रशिक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि टेटवली संघाकडून सलामीला फलंदाजी करायला गेले ते पहिला चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला अपील केलं जातं आणि इथे मात्र पंचाने ते अपील फेटाळले. मात्र धाव मिळत नाही, फाऊल झालेला आहे. दत्ता तर या ठिकाणी जोखीम पत्करण्याची काही आवश्यकता नाहीये. सर सलामत तो पगडी 50. या ठिकाणी विकेटवरती उभं राहावं लागेल टेटवली संघासाठी. डू ऑर डाय पद्धतीचा सामना. तर असोन संघाने मात्र मागच्या मॅच मध्ये शानदार विजय प्राप्त केलाय. त्याच्यामुळे असोनच्या टीमचा कॉन्फिडन्स इथं नक्कीच दुणावलेला असेल. दरम्यान या ठिकाणी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फाऊल डिक्लेअर केला. इथे जी रिस्ट्रिक्शन लाईन आहे ती तुम्हाला क्रॉस करता येणार नाहीये. सुनील आयरे मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. 4 खेळाडू बाद केले होते एकाच ओव्हरमध्ये. परंतु यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सचिन आयरे जबरदस्त डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. मी मागच्या मॅचच्या वेळेला देखील त्यांच्याबद्दल नामोल्लेख केला. लेदर क्रिकेट असेल, सातत्याने मुंबईमध्ये बरेच वर्ष टेनिस क्रिकेट देखील त्याने खेळलं आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट देखील खूप सारे खेळले त्याने. असा एक स्टार काढू चमचमता सितारा बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती धुमाकूळ घालताना पाहायला भेटेल. यावेळेला आपण पाहतोय आखो टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. मिस फील्ड होते. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. जोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत इथे धाव संख्या 2 ने पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट झालेत. संतोषी दाते एका धावेवरती तर जेस 2 धावांवरती खेळतायत. नो बॉल डिक्लेअर केलाय. बॅकफुट वरती जात पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टॅप करायचा होता. फटका फसला होता इथे. यावेळेला पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. बॅटच्या आतली कडा घेतली आहे आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. 5 बॉल झालेत आतापर्यंत. मात्र शेवटचा एक बॉल राहिलाय. 5 झालेत. तर तुझ्याकडे किती आहेत? तुझ्याकडे बॉल किती झालेत? 5 बॉल झाले, 4 रन झालेत. अरे मग आम्ही 4 रन झालेत. आपण ते सांगतो. 5 बॉल झाले, 4च धावा इथे झालेत. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला जयशंचा पाहायला भेटतोय. यावेळेला हिट विकेट फटका फसला इथे. मागच्या मॅच मधून काहीतरी शिकेल असं वाटलं होतं परंतु नाही. याही मॅच मध्ये तशीच बेजबाबदार पद्धतीची फलंदाजी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. दरम्यान या ठिकाणी आपण पाहिलं तर टेटवलीच्या संघामध्ये अरुण गोडेराव सारखा स्टार खेळाडू खेळत नाहीये. टॉप 9 मध्ये त्याला संधी भेटत नाही. हा तोच अरुण गोडेराव आहे मित्रांनो, ज्याला मला अजून देखील ती काही वर्षापूर्वी वाकोलीची स्पर्धा आठवते. अरुणची 99 धावा झाल्या होत्या त्या ठिकाणी. आणि अर्थात ती फलंदाजी कोण विसरेल त्याची. जबरदस्त बॅटिंग तमाम वाकोलीकरांना खुश केलेलं होतं.
99 धावांपर्यंत मजल मारत तमाम प्रेक्षकांना खुश करणार अरुण गोडेराव. त्यानंतर मात्र मंडणगड खूप वर्ष सातत्याने क्रिकेट खेळत राहिले. अंडरमच्या अनभिषिक्त सम्राट म्हणून देखील ओळखले जातात. यावेळेला मिस्टर विल्यमच्या बॅट मधून येतोय घणाघाती प्रहार. जिथे मिळतील 2 धावा आणि या 2 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावरती. संघर्ष करावा लागेल इथे. बॉलिवूडच्या अनभिषिक्त अनुपसम्राट अमिताभ बच्चन नाव तुम्ही ऐकलंय, परंतु बॉलिवूडमध्ये येण्याच्या अगोदर जेव्हा आकाशवाणीकडे काम मागण्यासाठी गेलेले होते, आकाशवाणीनं काम द्यायला नकार दिला, हिंमत हारले नाही. बॉलिवूडमध्ये आले, तिथे नशीब आजमावलं, त्या ठिकाणी सुपर डुपर हिरो ठरले. यावेळेला टेटवली टीमला पुन्हा एकदा मोठा धक्का बसतोय. विल्यम संतोष ते बॅक टू द पॅव्हिलियन. दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमचे जे दोन्ही पंच आहेत, हो नो बॉल आहे, नो बॉल आहे इथे. आणि नारायण आयरे सरांचं काय जबरदस्त यष्टिरेक्शन पाहिलंय आपण. एक वेळ महेंद्रसिंग धोनी यांनी देखील जर हे यष्टिरेक्शन बघितलं असेल तर त्यांनी देखील इथे तोंडात बोटं घातली असती. एवढं जबरदस्त दर्जेदार यष्टिरेक्शन आपण पाहतोय. या वयामध्ये देखील जबरदस्त फिटनेस पाहायला मिळाला. अर्थात या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड विकेट गोलंदाजी, घणाघाती प्रहार, मुरलीधर यदमळ ऑन फायर. चेंडू फाऊल आहे, फाऊल आहे, चौकार मिळणार नाहीये, चौकार मिळणार नाहीये. 4 धावा मिळतील वाटलं, परंतु फाऊल आहे. दरम्यान या ठिकाणी आमचे जे महेश भागवत आहेत यांनी सांगतायत या संपूर्ण स्पर्धेसाठी जे पंचांच्या भूमिकेमध्ये पंच आहेत त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. कारण वेळात वेळ काढून तुम्ही देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. तुमचं देखील यावेळेला पुन्हा एकदा फाऊल आहे. एका जागेवरती उभं राहून फलंदाजी करतील ते मुरलीधर यदमळ कुठले. एका जागेवरती थांबायचं इथे आणि मग बॅटिंग करायची आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर इथे धावा मिळणार नाहीयेत. वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही 100 वेळा लाईन क्रॉस करा, कोणी विचारणार नसतं, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही लाईन क्रॉस केलीत तर मात्र इथे जाब विचारणाऱ्या अनेक जण असतात. यावेळेला आपण पाहतोय षटक अप्रतिम हाताळले गेले. 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 इथे संपलंय. या ठिकाणी सर्वोदय समाज विकास सेवा मंडळाचे सहसचिव मुरलीधर यदमळ यांनी एक चौकार ठोकला तर समाजाचे सचिव संदीप क्षीरसागर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला या ठिकाणी एका चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं, हा चेंडू सुरेख टाकलाय, स्लोअर बॉल होता. दरम्यान पंचांचा इशारा येतोय नो बॉल. एका अवांतर धावेची भर पडेल इथे. या ठिकाणी कमेंट्स येते बघा की असोनच्या टीम मध्ये महेंद्र रसाळ खेळत नाहीयेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय काहीतरी चमत्कार घडेल, मॅजिक घडेल, एक विशाल धावसंख्या सेट होईल असं चित्र आपल्याला पाहायला भेटतंय का बघूया. नो बॉल आहे, खराब बॉल आहे, चेंडू सोडून दिलाय. याच्यावरती तर टॅपचा फटका खेळला असता तर कदाचित 4 धावा भेटू शकले असता. आणि माइंड सेट इथं करावं लागेल. तुमच्या घरामध्ये सोफा सेट नसेल काही हरकत नाहीये, तुमच्या घरामध्ये डिनर सेट नसेल काही फरक पडत नाही, परंतु ज्यावेळेला अंडरम बॉक्सची स्पर्धा खेळताना तुमचं माइंड सेट फार गरजेचं असतं आणि तेच इथं कुठेतरी कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. धावसंख्या आता पोहोचते 11 या आकड्यावरती. बॅकफुट वरती आले, चांगला फटका खेळला. बऱ्याच वेळानंतर हा नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला भेटतोय. हीच फलंदाजी गरजेची होती श्रीरामनगर टेटवली टीम साठी. टायगर अभी जिंदा है हे सांगण्याचा प्रयत्न येतो श्रीरामनगर टेटवली टीम कडनं. विझलो आज जरी मी तरी माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे पुन्हा एकदा गरजून सांगितलंय संजय आयरे यांनी. या धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आता पोहोचते 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3चा खेळ इथं मैदानावरती सुरू असताना पुन्हा एकदा समोरच्या बाजूने खेळायचं आहे. आडव्या बॅटने बॉल खेळलाय, मात्र सिंगल भेटेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 17 पर्यंत पोहोचते.
17 या आकड्यावरती स्वाभाविकपणे खतरा असतो, परंतु इथे ही 17 धावसंख्या लकी ठरेल का? आतापर्यंत जर आपण पाहिले तर 4 बॉल झाले तिथे, तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल अजून देखील बाकी आहेत. जर याही ओव्हरमध्ये एखादा चौकार अजून आला तर मला वाटतं एक सन्मानजनक धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला भेटेल. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला. इथे जर सरळ बॅटने खेळला असता तर कदाचित चौकार येऊ शकला असता, परंतु इथे टायमिंग प्रॉपर झालेलं नाही. एक बॉल अजून देखील बाकी असेल. 18 धावा स्कोर वरती टेटवली टीमला डू ऑर डाय पद्धतीचा सामना असेल. हार कर जीतने वालों को बाजीगर कहते, हरा कर जीतने वालों को सिकंदर कहते. जर सिकंदर बनायचं असेल तर जिंकावं लागेल. यावेळेला मात्र सिंगल धाव घेतली, पॉइंटच्या दिशेने बॉल खेळला, जिथे एक धाव मिळेल. एका धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय आणि धावसंख्या मात्र तुम्ही पाहता 19, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मुरलीधर यादमुळे एक चौकार मारायचं, 100 रुपयाचं कॅश प्राइज पटकवायचं. आता सचिन आयरे आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. मागच्या मॅच मध्ये देखील खूपच चांगली गोलंदाजी केली. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना याही वेळेला विकेट टेकिंग डिलिव्हरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटेल का? की मुरलीधर यजमळ या मॅच मध्ये सरते शेवटी मात्र काहीतरी करामत करतात का बघूया. एक सिंगल धाव येतील, अवांतर धावेने मदत केली श्रीरामनगर टेटवली टीमला देखील. आखो टप्प्याचा बॉल यावेळेला समोरच्या बाजूने मिसफिल्ड असेल, 2 धावा मिळतील. मुरलीधर यजमळ यांच्या बॅट मधून हा जो चांगला फटका पाहिला तो 2 धावा देतोय श्रीरामनगर टेटवली टीमला. धावसंख्या 22 वरती पोहोचते. आखो टप्प्याचा बॉल, नो बॉल आलाय. बॅटने भलेही धावा नसू दे, परंतु इथे गोलंदाज मात्र धावांचा वर्षाव करतोय. नोच्या माध्यमातून सिंगल धाव. धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. या ओव्हर मधला आतापर्यंत एकच चेंडू पूर्ण झालाय. 5 बॉल अजून देखील बाकी असतील. जर 5 बॉल मध्ये जर एका दुसरा चौकार आला तर नक्कीच श्रीरामनगर टेटवली हा संघ एका सन्मानजनक धावेच्या दिशेने वाटचाल करेल. उलटॉस बॉल होता, बीमर टाकला, बॅक टू बॅक दुसऱ्यांदा नो बॉल टाकलाय. सचिन आयरे प्रेशर, दबाव स्पष्टपणे जाणवत आहे. ओहो, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न सुदैवी ठरले की झेल सुटला तिथे. जर झेल पकडला असता तर नक्कीच श्रीरामनगर टेटवली संघ बॅकफुट वरती गेला असता. संजय आयरेने स्ट्राईक घेतली. या ओव्हर मधले आता 2 बॉल झालेत, 4 चेंडू अजून देखील बाकी आहेत. एक टॅपचा फटका खेळायचा आहे फक्त, जो की 4 धावा देईल तुम्हाला. परंतु पुन्हा एकदा समोर या स्क्रीनच्या बाहेर मुरलीधर यजमळ बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट अजून एक पतत होतीये आणि त्याचबरोबर 3 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. सचिन आयरेने मात्र पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला. विकेट फार महत्वाची होती, चांगली पार्टनरशिप होत होती. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. संजय आयरे यांना जपडून ठेवले सचिन आयरे यांनी. भावकी मधला बॅटल आपल्याला पाहायला मिळते. द्वंद्व खऱ्या अर्थाने रंगत दारवेल. ओहो, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, मात्र पुन्हा एकदा सिंगल भेटेल आणि एक सिंगल धाव आता टीमची धाव संख्या घेऊन जाते 26 या आकड्यावरती. आतिषबाजी करावी लागेल आता आतिश भागवत यांना. तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या बाजूने भरत रसा त्या ठिकाणी पाहतोय. अपील या संजय आयरे बॅक टू द पॅव्हिलियन. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कादम था, कस्ती थी वाडू बीजा, विश्वास थोड़ा सा कम था, रन चुराना चाहते थे लेकिन यहाँ पर क्रीज में नहीं पहुंच पाए. अंत में जाकर और एक सफलता मिलती हुई असम टीम को, यानी कि 34 सफलता मिलती हुई 4 विकेट के पतन पर 26 यानी कि 26 बने श्रीरामनगर टेटवली टीम का टोटल स्कोर. अगर इस मुकाबले को जीतना है तो कहीं ना कहीं वो 40 के आसपास निगाहें होनी चाहिए. हो निगाहें मंजिल पर, कदम हो राह पर, तो ऐसी कोई राह नहीं होती जो मंजिल तक ना जाती हो. जिनके अंदर मंजिल को पाने की चाहत होती है वही लोग समुद्र के ऊपर पत्थरों के पुल बना देते हैं. केतन भागवत यांची देखील कमेंट्स येते. ओहो, यावेळेला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. साहिल गंगावणे स्ट्रायकर बॅटर्स. साहिल नावाचं वादळ आहे. आज डुबणारी नौका जर किनाऱ्यावरती लावायची असेल तर साहिलला मात्र पुढच्या 5 बॉलवरती धमाकेदार फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या 30 या आकड्यावरती.
किमान तरी 40 पर्यंत पोहोचवलं पाहिजे ते. साहिल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट, बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. पता नहीं कौन से चक्की का आटा खाकर इतनी शानदार बल्लेबाजी साहिल गंगावणे के द्वारा. 34 धावा झालेत. कडक बॅटिंग, जी फलंदाजी गरजेची होती तीच फलंदाजी आपण पाहतोय. साहिल गंगावणेसाठी त्याच्या बहिणीने कमेंट दिले, 1 नंबर दादा, जबरदस्त बॅटिंग, संकटमोचक कामगिरी साहिल गंगावणे यांच्याकडून. 2 बॉल 2 चौकार. याही बॉलवरती ऑन साइडला ड्राईव्ह करत सिंगल धाव वसूल केले आणि टीमची धाव संख्या आता पोहोचवले 35 वरती. 4 फलंदाज बाद झालेत. इथून पुढच्या 3 बॉल मध्ये एखादा चौकार आला तर नक्कीच धाव संख्या सन्मानजनक पाहायला भेटेल. 35 धावा स्कोअरबोर्ड वरती. शेवटचा षटक आहे. याही वेळेला पुन्हा एकदा चेंडूला ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय, परंतु चेंडू सरळ चालला आउट ऑफ द पार्क. हिट विकेट. साहिल गंगावणे निराश पावलाने बॅक टू द पॅव्हिलियन. विनायक इदाते शेवटचे 2 बॉल खेळण्यासाठी मैदानामध्ये असतील. धावसंख्या 35 धावा स्कोअरबोर्ड वरती. वाटलं की शेवटच्या काही बॉलवरती पुन्हा एकदा साहिल गंगावणेच्या बॅट मधून धावा येतील. विनायक इदाते बिल्डर, मजबूती का दूसरा नाम इदाते बिल्डर्स होता है. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केला, आडव्या बॅटने फटका खेळला, मात्र सिंगल भेटेल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचले 36. 36 गुण जुळायला पाहिजे इथे आता, तरच एखादा चौकार पाहायला भेटेल. तर त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेशर दबाव इथे बॉलवरती देखील असं. शेवटच्या बॉलवरती यावेळेला समोरच्या दिशेने बॉल आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी. धावा झाले 40. विजयासाठी गरज असेल 41 धावांची आणि खऱ्या अर्थाने इथे 36 गुण जुळले. या 40 धावा जर मागच्या मॅच मध्ये बनवल्या असत्या तर आज स्ट्रगल करावं लागलं नसतं. विश्वास नांगरे पाटील यांचं एक वाक्य आठवतं, शांततेच्या काळात जेवढा जास्त घाम गाळाल ना, युद्धाच्या काळात तेवढं कमी रक्त सांडवावं लागतं. मगाशी जर खऱ्यातून हा स्ट्रगल केला असता तर आता ही वेळ आली नसती. परंतु अजून देखील काही हरकत नाहीये. एक सन्मानजनक स्कोर 40 आणि विजयासाठी 30 बॉल 41 धावांची गरज. राज यांचे कमेंट्स आले महेंद्र रसाळ यांच्यासाठी की महेंद्र रसाळ सारखा एक स्टार काढू टीमच्या बाहेर काय. अर्थात या ठिकाणी महेंद्र रसाळचे प्रचंड चाहते सामना पाहतायत, स्पर्धा पाहतायत. परदेशातून महेंद्र रसाळ यांच्यासाठी ते कमेंट्स आले. परदेशामधून देखील महेंद्र रसाळचे फॅन आहेत. महेंद्र रसाळ मॅच मध्ये खेळणं गरजेचं आहे. साईडला असून साईडला चला. संतोष दाते गोलंदाजी ट्रॅक वरती. ऑल सेट ऑलरेडी. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. यावेळेला बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मिळतील 2 धावा. खर तर या बॉलवरती धावा मिळायला नाही पाहिजे होत्या. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण दर्जेदार होणं गरजेचं आहे. श्रीरामनगर टीम साठी डू ऑर डाय सामना असेल. या षटकातला पुढचा बॉल चांगला टाकला इथे. चांगलं कमबॅक केलंय. टाळ्या वाजवायला पाहिजे, कॉन्फिडन्स वाढवायला पाहिजे.
रोजगार पाटील साहेब पुढे जाऊन महाराष्ट्राचे लोकप्रिय गृहमंत्री बनले. मित्रांनो, तो कॉन्फिडन्स आला पाहिजे. याही वेळेला सुरेख गोलंदाजी, संतोष दाते ऑन फायर. जल्लोष श्रीरामनगर टेटवली टीम कडनं आपण पाहतोय. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना वेगावरती स्वार झाला, क्लीन बोल्ड, दांडी गोल. आसोन टीमला बसलाय मोठा धक्का. आणि त्याचबरोबर श्रीरामनगर टेटवली टीमच्या प्रेक्षकांमध्ये आनंदाला उधाण आलंय. तर त्याचबरोबर बाकीच्या स्टेडियम मध्ये पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेन्स असेल. आज देव देखील पाण्यामध्ये ठेवावे लागतील. हा सामना दोन्ही टीमला जिंकायचा आहे. भरत रसाळे आणि जर इथे चौकार ठोकला पहिल्याच बॉलवरती तर प्रसाद यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. जर संतोष दाते यांनी अजून 2 विकेट घेतले तर आमच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भरत वर्ष संतोष दाते, हे बॅटल इथे रंगेल. जो जुबान से बोलता है उसे चंद लोग सुन पाते हैं. 100 रुपयाचा कॅश प्राइज भरत याच्यासाठी. चंदा देकर बंदो का वांदा करना ये प्रसाद पुराना फंडा हो चुका है. 100 रुपयाच्या कॅश प्राइज साठी भरत सुपर आउटस्टँडिंग बॅटिंग. भरत रसाळ माघारी परतलाय. मोठा झटका बसलाय. टीम सोडला. संतोष दाते ऑन फायर. जल्लोष सेलिब्रेशनला सुरुवात झाली. अजून एक विकेट, 100 रुपयाचा कॅश प्राइज ऑन असेल. इदाते बिल्डरचे सर्व संतोष इदाते यांच्यासाठी. मजबूतीचं दुसरं नाव इदाते बिल्डर्स आणि त्याच इदाते बिल्डरचे प्रोप्रायटर संतोष इदाते मैदानामध्ये धुमाकूळ घालतायत. एक विकेट घेतली तर 100 रुपये इथे मिळतील. स्ट्राईक वरती आले सुधीर. आता मोठ्या भावाच्या विरोधात आक्रमण करायचं आहे, परंतु नाही, दादाच्या विरोधात आक्रमण करायचं नाही हे शिकवलंय आपल्याला. ही संस्कृती आहे. षटक इथे संपले. पहिले षटक संपले. 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना जिंकण्यासाठी अजून देखील 39 बनवायचे आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी. डोळ्याचं पारणं फेडलं या गोलंदाजीने. अप्रतिम. गोलंदाजी ट्रॅक वरती. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. इदाते बिल्डरचे दुसरे प्रोप्रायटर. यावेळेला मात्र खराब बॉल आहे का बघूया. नाही, वनडी आहे. वनडी मिळेल इथे. मात्र एकच सिंगल धाव. सिद्धेश जाधव यारकर किंग. संतोष इदाते अप्रतिम गोलंदाजी केली. जिंकायचं आहे. डू ऑर डाय सामना टेटवली टीम साठी. तर असोडने मागच्या मॅच मध्ये विजय मिळवलाय. यावेळेला समोरच्या दिशेने धावचीची संधी असेल, परंतु इथे ओथ्रो देखील झालाय. नेमकं काय घडलंय ते बघूया मैदानामध्ये. दोन्ही पंच एकत्र येतील, चर्चा करतील, त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत येईल. किती धावा मिळतील या बॉलवरती. थांबा, तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. संदीप क्षीरसागर तिसरे अंपायर आहेत. रिव्ह्यू घेतलाय. यस. थ्रो थोडी 2 धावा. हातात थ्रो आला पाहिजे. 5 धावा झालेत. आतापर्यंत 2 चेंडू झालेत. संयमी गोलंदाजी करावी लागेल. अनुशासित गोलंदाजी गरजेची आहे. हाई बॉल चांगला टाकला. हो, व्हॉट अ डिलिव्हरी. व्हॉट आउटस्टँडिंग डिलिव्हरी. विनायक दाते अनादर ऑन फायर असेल. या बॉलवरती लोअर फुल टच होता. गंगाधर यदमल ढूंढते रह जाओगे. ढूंढने से भगवान मिलता है, लेकिन गंगाधर यदमल को गेंद बिल्कुल नहीं मिलेगी. यावेळेला बॉल जाऊ दिलाय. हाताला लागून चौकार जाण्यापेक्षा डिक्लेअर झोन मध्ये गेलेली बरी. हा विचार गंगाधर यदमळ यांचा असावा. चांगला विचार होता. दरम्यान पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मिस फील्ड होते. चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. अकरा धावा झालेत. 11 या धावसंख्येवरती सुधीर मात्र आता चांगली फलंदाजी करत असताना 4 बॉल मध्ये 5 धावांवरती खेळतायत. या षटक 10 झाले.
ते अपडेट कर. एक दोन काढले म्हणजे दोन काढले आणि 4. ओहो, बॉल सापडलाय, बॉल सापडलाय. गंगाधर यदमच्या हातात बॉल गेलाय. जबरदस्त मजा आली आहे. 2 ओव्हर 11 धावा झाले, 2 विकेट गेलेत. आता कॅल्क्युलेशन काय ते बघूया. रिक्वायर रन रेट असेल 10चा, म्हणजे जर पाहिलं तर अजून देखील इथे दरम्यान यावेळेला लेफ्टमच्या बाहेरचा बॉल. मिस्टर संतोषी दाते, यारकर किंग, वो हाजमे की गोली, रंगों की होली, गुजरात की घाघरा चोली, याद कीजिए क्रिकेट के मैदान में विराट कोहली शानदार थ्रो खेलना चाहते थे. इस समय गेंद जाती हुई सीधा पॉइंट की तरफ, जहां पर मिलेगा सिंगल. सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई मात्र 12 रन 2 विकेट के नुकसान पर. हाय वोल्टेज मुकाबला, दिलों की धडकने तेज करने वाला मुकाबला. ज्यांना कुणाला हृदय विकाराचा त्रास असेल डोळे बंद करा, काही घडू शकेल या मॅच मध्ये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पाहतोय बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, मात्र मिळेल सिंगल. आणि सिंगलच्या जोरावरती धावसंख्या आता पोहोचते 13 या आकड्यावरती. अब 13 क्या होगा प्रणीत, यही सवाल हर किसी के दिमाग में और जहन में होगा. लोअर बॉल होता, यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय गंगाधर यदमळ, वेगाने आलाय, सापडायला लागलाय बॉल आता गंगाधरला. ही जमेची बाब आहे. बॉल दिसतोय, फुटबॉल दिसतोय आता त्याला. धाव मिळणार नाही. वा, याच्या अगोदर सापडत नव्हता, सापडला, आता सापडल्यानंतर धाव घेता येत नाहीये. जबरदस्त धाव संख्या मात्र 13. 4 बॉल झाले त्या ओव्हर मध्ये, 2 बॉल अजून देखील बाकी आहेत. करंट रन रेट 4.88. रिक्वायर रन रेट नक्कीच मोठा झालाय. किंग मिस्टर विल्यम सिदाते ऑन फायर. धुम्माकूळ घातलाय. संतोष सिदाते नावाचं वादळ मैदानामध्ये गुंगवतंय. प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, दर में दुनिया दुश्मन लगती है. बीच मैदान पर हो संतोष सिदाते जैसा खिलाड़ी तो पीने वालों को बिस्लरी किंगफिशर लगती है. आज मजा आली आहे. संतोष सिदातेने दांडी गुल केली आहे. शेवटच्या बॉलला विकेट काढली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज पैसा वसूल केलाय. नरेशजी इदाते संघ मालक ऑनर खुश असतील. काकानी पुतण्याचं कुणी म्हटलं जमत नाही, जमतं. इथे येऊन बघा, काकाने 500 रुपयाचं कॅश प्राइज पुतण्यासाठी लावलंय. काय जबरदस्त फंडा आपण पाहिला इथे. दरम्यान या ठिकाणी मात्र शेवटचा बॉल असेल. 13 धावा स्कोअरबोर्ड वरती, 3 विकेट गेलेत. स्ट्राईक वरती मिस्टर सुनील आयरे. ओहो, यावेळेला यारकर बॉल होता. धावचीचे संदेश, फलंदाज बाद होतोय. मोठा झटका बसतोय असोनच्या टीमला. महत्वाची विकेट माघारी परत. ते 41 धावांचं लक्ष्यांक होतं आणि 41 धावांचा पाठलाग करत असताना श्रीरामनगर टेटोली संघाचा तुरुप का एका, खेल चाहे जिंदगी का हो या ताश का हो, अपना एक का तभी निकालना जब सामने बादशाह हो. आणि हीच बादशाही आपल्याला पाहायला मिळाली संतोष सिदाते यांच्याकडून. याच्यानंतरचा होणारा सामना 900 वर्ष सुखदर. चला या ठिकाणी बोट टीम कॅप्टन टॉस करून घेऊया आपण. बोट टीम कॅप्टन, चला या. सुखदर आणि 900 दोन्ही टीमच्या जरा साईडला हर्षल किंग यांची कमेंट्स. जबरदस्त. संतोषच्या गोलंदाजीचं पृथक्करण. 2 ओव्हर गोलंदाजी केली, 4 विकेट. 4 विकेट गेल्या, 4 विकेट गेल्या. 900 आणि सुखदर यानंतर सामना होईल. 900 आणि सुखदर. चला 900 सुखदर. नाणेफेकीसाठी दोन्ही टीमचे खेळाडू या सामन्याच्या प्रेमी. संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. साईडला सचिन, मिस्टर सचिन आयरे, लेदर क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट. यावेळेला 12 बॉल मध्ये राजाराम दादा घोडेराव का यांनी नाणेफेक करायचे. राजाराम दादा घोडेराव नाणेफेक करायचे आहे. 900 वर्षे सुखदर. संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. 900 वर्षे सुखदर. संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. तो स्नेहल भागवत यांची कमेंट्स. दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा सुरेख जेल पकडलाय. हे कॅच नाही, ही मॅच पकडले. ही मॅच पकड. 900 संघनायक. 14 धावा 5. 900 संघनायक. 14 धावा झालेत. 5 फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
10 बॉल आणि सचिन दा हर्षल किंग, तुमची कमेंट्स आम्ही वाचतोय, धन्यवाद. तुम्ही देखील जोडल्यात आमच्या बरोबर. चला साईला ओ हा झेल बघा, रिप्ले मध्ये झेल बघा, जबरदस्त झेल पकडला. इथे तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता. तर त्याच वेळेला संजय आयरे पुन्हा एकदा हो सुरे गोलंदाजी, वाईड यार्क टाकायचा प्रयत्न होता. दरम्यान इथे प्रयत्न फसलाय शुभमचा फटकेबाजी करत असताना. प्रेशर, दबाव वाढलाय. संजय आयरेने पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी करायला सुरुवात केली. मात्र 2D भेटेल, 2 धावा मिळतील. या 2 धावा खऱ्या अर्थानं पलटवार करतील का बघूया. 4थं षटक इथे प्रगतीपथावरती असताना 41 धावांचं लक्ष ठेवलंय. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती कंप्लीट झालेत. साहिल गंगावणेचे 2 चौकार ज्याने सामन्याला कलाटणी दिली आणि त्यानंतर विल्यम सिद्धा त्याची शानदार गोलंदाजी. ओहो सुरे गोलंदाजी, साहिल गंगावणेचं नाव घेतलं. 4 धावा इथे वाचवल्यात त्याने. आज आग लावले नवशीने टॉस जिंकलेला आहे. नवशी संघाने टॉस जिंकलेला आहे. नवसी विन द टॉस, इलेक्टेड टू बॉल और बॅट. हर्षल किंग यांची कमेंट्स पाचवली. किंग बंटी, हो बंटी नक्कीच पाचवलीचा किंग आहे. परंतु यावेळेला सुधीर आयरे 5 बॉलमध्ये 6 धावांवरती अजून देखील नाबाद राहिलाय. संजय आयरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. हो स्विंग करण्याच्या नादामध्ये चेंडू लेगस्टम्पच्या खूपच बाहेर फेकला. एक एक्स्ट्रा धाव भेटेल. धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. धावा झालेत आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती 18 धावा झालेत. 41 धावांचं विशाल लक्ष. संजय आयरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो सूर्य गोलंदाजी, षटक देखील संपलंय. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा झालेत मात्र 23 पाहिजे. 6 बॉल अजून 6 बॉलला 23 पाहिजे. 6 बॉलला 23 पाहिजे. इथे देव देखील पाण्यात ठेवावे लागतील. धावा करावा लागेल देवाचा. हे भगवान. कृपया खेळाडूने जरा मागे सरका, पुढे पुढे येऊ नका. जरा मागे सरका. युट्यूब चॅनल वाल्यांना ते दिसत नाही. 23 धावा बनवायचे. आतिश भागवत, टेटवलीचे पोलीस पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, दांडी गोल. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. आश्रम नगरच्या प्रत्येक खेळाडूने मैदानामध्ये जबरदस्त माहोल क्रिएट केलाय. अरुण घोडेराव यांची हार्ट बीट्स वाढली होती. एका मिनिटाला 72 ठोके पडतात असं ऐकलंय. अरुणचे 90 पडत होते परंतु हिंमत हारला नाही. मॅच बघत बसला तो. ओहो हा बॉल देखील सुरेख टाकलाय. यारकर पद्धतीचा बॉल होता. जाणून बघून पायावरती आदळून दिला. नारायणा धावा करावा लागेल आता आसवन टीमला. इथे बघूया इथे नेमकं पुढच्या बॉलवरती काय घडतंय ते. नारायण आयरे तयार असतील. आतिश भागवत यांच्या विरोधामध्ये आक्रमण करणे एवढं सोपं नाहीये. फुलटॉच बॉल, यावेळेला दांडी गोल. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. हे राम आपने क्या कर दिया. मिलिंद क्षीरसागर यांची कमेंट्स आहेत ते गंगाधर यदमळ खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. बॉल सापडला त्यांना. ओहो यावेळेला जोरदार अपील. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये असावा. काय फिल्डिंग केले, काय अप्रतिम झेल पकडलं इथे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मिलिंद क्षीरसागर यांनी गंगाधर यदमळ खूप चांगली फिल्डिंग त्यांच्यासाठी कमेंट्स केले. उमेश भागवत सांगतायत अप्रतिम झेल. हर्षल किंग, किंग ऑफ क्रिकेट दत्ता येलकर अजून यायचेत मैदानामध्ये. प्रसाद रसाळ यांची बॅटिंगची करामत कमतरता भासते यांची. यस मुसाफिरू यारो. प्रसाद रसाळ यांच्या बॅटिंगची कमतरता भासली. बॉल चाललाय यावेळेला आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. हा कोणतरी मुसाफिर यारो. तर त्याचबरोबर यावेळेला मात्र आपण पाहतो यस इथे सामना श्रीरामनगर टेटवलीच्या बाजूने विजय टीमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच अर्थात जाईल नवशी विरुद्ध सुखदार. ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा मान नवशी आपण टॉस जिंकलाय. वेगाचा अनभिषिक्त सम्राट असणारा वन वनली बॉलिंग स्वीकारलेली बॉलिंग. चला सुखदारवाल्याने फिल्डिंग लावून घ्या. बाहेर वा. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय संतोष शिदाते. सुखदार संघ मैदानात फिल्डिंग लावून घ्या. संतोष शिदाते मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. तर अविनाश क्षीरसागर यांचे कमेंट्स आहेत ते गंगाधर यादव म्हणजे टेटवली टीमच्या जॉन्टी रोड्स आहेत. हो नक्कीच जॉन्टी रोड्स. संतोष दाते मॅन ऑफ द मॅच.
अभिनंदन. चला मैदान मोकळं करा. उमेश भागवत संघ टेटवली टीम वरती प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद होता. आज हाकेला पावलाय देव इथे टेटवली टीमला. अनुराग क्षीरसागर सरांची कमेंट्स येते. सुखदर टीम ऑल द बेस्ट. सुखदेव संघाने मैदानाचा ताबा घ्या. आसून सांगा. प्राजक्ता मॅन ऑफ द मॅच चे खेळाडू इथं संतोष इदाते आले. संतोष या. याच्यानंतर फक्त एकच सामना बाकी असेल. प्रेक्षकांना विनंती आहे, याच्यानंतर फक्त एकच सामना बाकी असेल. तुम्ही कुठेही जाऊ नका. याच्यानंतर फक्त एकच सामना बाकी आहे. संतोष या. सुखदेव संघ संतोष या. हे चला या. संतोष इदाते असं या ठिकाणी माझ्या समोर आहे. नवशीवाले क्षेत्ररक्षण लावून घ्या. नवशी संघ नितीन मोरे. नवशी चला लावा. नितीन मोरे क्षेत्ररक्षण लावून घ्या. संतोष मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी. पहिला सामना गमवलेला होता. दुसऱ्या मॅच मध्ये कमबॅक करायचं होतं. काय प्लॅनिंग होतं, काय माइंडसेट होता? पहिला सामना तर आम्ही हरलेलो होतो. आता डोळ्यावर द्यायचं होतं, करा किंवा मारा. कारण आता जिंकणं खूप गरजेचं होतं आणि सगळ्या टीमने एकत्र येऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून व्यवस्थित खेळवलं. टॉस आम्ही हारलो, परंतु टॉस जिंकल्याचा आनंद झाला, कारण आम्हाला पहिली बॅटिंगच करायची होती. कारण बॉलिंग साईड आमची व्यवस्थित होती आणि त्यांनी दिलं. आणि देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या शुभ आशीर्वादाने गेम चांगला झाला. बॉलिंग चांगली पडली, बॅटिंग चांगली केली. साहिलनी सुद्धा चांगला स्कोर केला, बाकीच्यांनी केला आणि त्या सगळ्यांमुळे आम्ही विन झालो. टेटवली टीम जायचं नाहीये, स्पर्धा संपलेली नाहीये. ओके. वैभव विधाते कॉम्बॉक्स कडे या. नवसी टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या तिथे. ऑल द बेस्ट नवसी टीम. सुधीर भागवत यांची कमेंट्स. थांब एक मिनिट. कीर्ती सर एक मिनिट. कीर्ती सर काय आलं, काय पाहिजे तुला? कीर्ती सर एक मिनिट. अरे सोड तिकडे, ते ना लिहू द्या, ते तुला भेटेल. मी साईड लाव. चला ओके. थांबा सर, थांबा एक मिनिट. हा चला. याच्यानंतर आजच्या दिवसातला जो शेवटचा सामना असेल, पाचवली आणि त्याचबरोबर कुटाचा कोण, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. हो येस, ऑल सेट, ऑल रेडी, लेट्स प्ले. दरम्यान या ठिकाणी पहिलं षटक, पहिलाच बॉल. यावेळेला मात्र टॅप केलाय. चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 4. येतोय कणकणे चौकार. सुयोग बेस्ट ऑफ लक. निलेश रसाळे यांची कमेंट्स आपणासाठी. याही वेळेला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आहे. मात्र सिंगल धाव भेटू शकेल सुयोग आणि त्याचबरोबर त्याचा सहकारी खेळाडू राजवीरला आपण पाहतोय. हमने काफी वीरों को देखा है, लेकिन आज राजवीर को देखेंगे दोबारा मैदान पर, जहां पर पहला ओवर लेकर गेंदबाजी ट्रैक पर मिस्टर स्वप्निल तैयार है. इसके पहले राउंड विकेट गेंदबाजी कर रहे थे, लेकिन दिशा को बदलते हुए और द विकेट गेंदबाजी करते हुए शानदार स्ट्रोक खेला था. लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद थे, लेकिन जब तक आकर गेंद को फील्ड करते उसके पहले बड़े इत्मीनान के साथ वो सिंगल रन मुकम्मल किया था. सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 6 रन, लॉस ऑफ 0 विकेट. अच्छी यहाँ पर गेंदबाजी का परिचय दिया है. पिछले मुकाबले में याद कीजिए वो लगातार खराब गेंदबाजी, जिसके चलते यहाँ पर नवसी की टीम पराजित हुई थी. लेकिन पिछले मैच में जो गलतियां की थी नवसी की टीम ने, शायद उसी गलतियों को दोहराने की अब आवश्यकता नहीं है. गेंदबाज तैयार है. शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, जोरदार प्रहार करना चाहते थे. दोबारा शानदार फील्डिंग का परिचय देखने को मिलता हुआ. यकीनन वहां पर 3 रन बचाए थे. राजवीर अब स्ट्राइक पर देखने को मिलेंगे. सिंगल के साथ यहाँ पर रन संख्या तेजी के साथ आगे बढ़ती हुई 7 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर. नौशी बनाम सुखदर के बीच में ये कांटे की टक्कर होगी. पिछला मुकाबला सुखदर की टीम ने जीता था. यकीनन कॉन्फिडेंस इस टीम का बड़ा है और शायद इस मुकाबले को जीतते हुए कहीं ना कहीं टॉप 4 में पहुंचने की उम्मीदें और बढ़ाना चाहेंगे.
फिलहाल यहाँ पर गेंदबाजी भी कमाल की देखने को मिलती हुई, अगर बची हुई गेंदों पर एक आधी विकेट मिलती हो तो कहीं ना कहीं वनौशी की टीम दोबारा इस मुकाबले में कमबैक कर सकती है। गेंदबाज तैयार होंगे और द विकेट। ओहो, फुल टॉस गेंद ऑन साइड की तरफ, दोबारा ड्राइव किया, मात्र मिलेंगे 2 रन। 2 रनों के साथ यहाँ पर रन संख्या आगे बढ़ती हुई, 9 रन, लॉस ऑफ 0 विकेट। पहला ओवर अभी भी जारी है, 5 गेंदे हो चुके, दोबारा ऑन साइड की तरफ ड्राइव किया, इसके पहले 2 मिले थे, उसके बाद सिंगल मिला, इससे के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद मात्र रन संख्या 10 रन, बिना कोई विकेट को। गिवन द गुड बिगिनिंग ऑफ द फर्स्ट विकेट पार्टनरशिप, 10 रन, लॉस ऑफ 0 विकेट। शानदार गेंदबाजी का परिचय यहाँ पर देखने को मिला। अब दूसरा ओवर लेकर मिस्टर संदेश यादव तैयार होंगे। संदेश यहाँ पर गेंदबाजी में सुधार ना करनी पड़ेगी। पहली गेंद अच्छा खासा समाचार लिया था, ऑन साइड की तरफ ड्राइव किया था, काउ कॉर्नर के जो खिलाड़ी थे उनके सर के ऊपर से गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई, शानदार गेंदबाजी। सुयोग को बीट किया था, बैकफुट पर जाते हुए ऑफ साइड की तरफ ड्राइव करना चाहते थे, पूरी तरह से बीट हुए, गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर के दस्ताने में। रन बनने की जो गुंजाइश थी उसको उन्होंने समाप्त किया था। यहाँ पर देखिए, ओह जबरदस्त बल्लेबाजी, शानदार पलटवार। जब गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर तभी तो होगा बेड़ा पार। मिलेंगे रन 4, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हौसले के तरकश में एक कोशिश का तीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में सब कुछ लेकिन दोबारा जीतने की उम्मीद जिंदा रख। यह मुकाबला जीतना है तो उम्मीद एक बरकरार रखनी पड़ेगी। और फिलहाल यहाँ पर कहीं ना कहीं जो लगातार बाउंड्री आई है, जिसके बलबूते, जिसके चलते यहाँ पर रन संख्या तेजी के साथ आगे बढ़ती हुई, 20 रन, इसी के साथ क्लीन बोल्ड। जिस विकेट की आवश्यकता थी वही विकेट चटकाते हुए मिस्टर संदेश शुरुआत के 2 गेंदों पर महंगे साबित हुए थे, लेकिन उसके बाद क्या शानदार कमबैक देखने को मिलता हुआ। सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं। यूं कश्तियां बदलने की आवश्यकता नहीं, बस दिशाओं को बदलो तो जीत के किनारे बदल जाते हैं। शायद दिशा बदलनी थी, इसके पहले राउंड द विकेट, अब ओवर द विकेट आए और सीधा सुयोग को वापस चलता किया। नो बॉल का इशारा, महंगी पड़ेगी गेंदबाजी। राज की तरफ से कमेंट्स आती हुई, कांग्रेचुलेशन टीम नवसी, शानदार यहाँ पर पलटवार। लेकिन रन संख्या यहाँ पर देखा जाए तो थोड़ी सी ज्यादा हो चुके, 23 बने यहाँ पर। दूसरा ओवर इस समय आखिरी पड़ाव में देखने को मिलता हुआ प्रसाद 2 रनों पर खेलते हुए, और मात्र यहाँ पर सिंगल मिलेगा, सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा। इसी के साथ दूसरा ओवर भी समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद इस समय रन संख्या मात्र 26, 24 रन, लॉस ऑफ 1 विकेट। प्रसाद इस समय 3 रन पर खेलते हुए 2 गेंदों का उन्होंने सामना किया। तो दूसरी तरफ राजवीर जो ओपनर बल्लेबाज के तौर पर मैदान पर आए थे, 3 गेंदों पर 4 रन बनाकर अभी भी नाबाद है। और गेंदबाजी मार पर इस समय मिस्टर पंकज कारंडे तैयार होंगे। पंकज के ऊपर जिम्मेदारियां होगी अनुशासन के साथ गेंदबाजी करने